नमस्कार सर्वांना. आज आपण अष्टांग योगा ह्या व्याख्यानमालेत ध्यान या योगाच्या 7व्या लिंबबद्दल माहिती करून घेणार आहोत. सर्वात प्रथम इंट्रोडक्शन. तर ध्यानाबद्दलचं वर्णन हे पतंजली योगसूत्रामध्ये विभूतिपादामध्ये आलेला आहे. विभूतिपाद हा तिसरा पाद आहे आणि तिसऱ्या पादाच्या दुसऱ्या श्लोकामध्येच ध्यानाबद्दलचं वर्णन आलेलं आहे. पतंजली योगसूत्र किंवा योगदर्शन हा जो ग्रंथ आहे तो मुनी पतंजली यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 पाद आहेत. त्याच्यामध्ये पहिला पाद जो आहे तो समाधीपाद आहे, दुसरा साधनपाद आहे, तिसरा विभूतिपाद आणि चौथा जो आहे तो कैवल्यपाद आहे. तर याच्यामध्ये विभूतिपादात याचं वर्णन आलेलं आहे. तसंच धारणा, ध्यान आणि समाधी यांना अंतरंग योग असं म्हणतात. ध्यान हे अंतरंग योग आहे, म्हणजेच इट इज अ इंटरनल जर्नी टुवर्ड दॅट अल्टिमेट रियालिटी. धारणा, ध्यान, समाधी हे तिन्ही अंग एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यानंतर ध्यान हे जे आहे ही कुठलीही प्रोसेस नाही आहे. ध्यान हे एक्सपिरियन्स करायची गोष्ट आहे किंवा अनुभवायची गोष्ट आहे. जसं आपण धारणा बघितलं की या धारणेमध्ये कंटिन्युअस आपल्या मनामध्ये विचार चालू असतात, तर असं ध्यानामध्ये नसतं. ध्यानामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नसतात. ही प्रोसेस नाही आहे, ही एक्सपिरियन्स किंवा अनुभव घ्यायची एक अवस्था आहे. उदाहरणार्थ आपण म्हणतो की मला ताजमहाल बघायला जायचं आहे. तर ताजमहाल बघायला जायचं आहे, ताजमहालापर्यंत आपल्याला ज्या वेगवेगळ्या मार्गाने आपण जाऊ शकतो आहे, एअरनी जाऊ शकतो आहे, बसनी जाऊ शकतो आहे, ट्रेननी जाऊ शकतो आहे, ऑटो रिक्षाने जाऊ शकतो आहे तिथे उतरल्यानंतर. तर ताजमहाल जाऊन बघणं म्हणजे तो अनुभव आहे. तसं ध्यान हा एक अनुभव आहे, कुठल्याही प्रकारची ती प्रोसेस नाही आहे. त्याच्यानंतर यामध्ये नो थॉट इन माइंड, मनामध्ये थॉट नाही आहे. जसं मी आधीही सांगितलेलं आहे की धारणेमध्ये नंबर ऑफ थॉट असतात आणि रिलेटेड टू दॅट ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, पण इथं कुठेही मनामध्ये विचार नसतात. ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण बघूयात की ध्यानाला कोणी कितवं अंग म्हणून सांगितलेलं आहे. तर गोरक्ष संहितामध्ये षडंग योग सांगितलेला आहे. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर त्याच्यामध्ये ध्यान हे 5वं अंग सांगितलेलं आहे. त्यानंतर पतंजली योगसूत्रामध्ये अष्टांग योगामध्ये 7वं अंग सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शांडिल्य उपनिषद त्याच्यामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे, त्याच्यामध्येही 7वं अंग सांगितलेलं आहे. ध्यानबिंदू उपनिषदामध्ये मात्र याला 5वं अंग सांगितलेलं आहे. त्यांनी षडंग योग सांगितलेला आहे. त्यानंतर घेरंड संहिता नेहमी मी सांगते, घेरंड संहिता हा राजा चंडकपाली आणि घेरंड मुनी यांच्यामधला संवाद म्हणजे घेरंड संहिता हा ग्रंथ आहे आणि हा हठयोगावरील प्रमुख ग्रंथ आहे. आणि याच्यामध्ये सप्तांग योगा सांगितलेला आहे. सप्तांग योगाला त्यांनी घटयोग असं सुद्धा नाव दिलेलं आहे. त्यांनी आपलं मानवी शरीर हे घटाप्रमाणे घटाची त्याला उपमा देऊन त्यासाठी योग सांगितलेला आहे. घटयोग म्हणजे सप्तांग योगा. तर त्याच्यामध्ये 7 योगाचे अंग सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते षटक्रिया आहे, दुसरं आसन आहे, तिसरं मुद्रा आहे, चौथं प्रत्याहार आहे, 5वं प्राणायाम आहे आणि 6वं जे आहे ते आपलं ध्यान आहे आणि 7वं जे आहे ते समाधी आहे. त्यानंतर आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ ध्यान बघूया. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपली धारणा पक्की होतो तेव्हा आपण ध्यान करतो किंवा आपलं ध्यान लागतं. त्याच्यानंतर स्टॉप थिंकिंग किंवा मनन किंवा विचार करणं हे मनाचं काम आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची थिंकिंग किंवा थॉट नसतात. इथे कुठल्याही प्रकारची मनामध्ये थॉट नसतात. त्याच्यानंतर एक्साइटमेंट नसते आणि ही एक अवस्था आहे, ती अनुभवली जाणारी अवस्था आहे. त्याच्यानंतर जे आहे सप्तांग योग, मी जे आता सांगितलं ते, त्याच्यामध्ये जो ध्यान आहे ते प्रत्यक्ष किंवा साक्षात्कार करण्यासाठी किंवा स्वतःबद्दलचं नॉलेज गेन करण्यासाठी ध्यान करावं असं घेरंड संहितेमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर याची डेफिनेशन, तर
महर्षी पतंजली यांनी डेफिनेशन सांगितलेली आहे. विभूतिपादातला दुसरा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तत्र प्रत्येक ताणता ध्यानम. तत्र म्हणजे इन दॅट, म्हणजे आता धारणेच्या नंतर लगेच ही डेफिनेशन सांगितलेली आहे. तर तत्र म्हणजे इन दॅट किंवा तिथं, जे धारणेच्या धारणा जी प्रोसेस आपण करत होतो एखाद्या गोष्टीची धारणा, त्या गोष्टीवर म्हणजे तत्र इन दॅट तिथं, प्रत्यय इन द सेन्स एक्सपिरियन्स, प्रत्यय म्हणजे एक्सपिरियन्स, आणि एकतानता म्हणजे कंटिन्युनिटी. तर त्या एक्सपिरियन्सची कंटिन्युनिटी म्हणजे ध्यान आहे. म्हणजे धारणेचीच कंटिन्युनिटी म्हणजे ध्यान आहे. पण धारणेमध्ये विचार असतात, ते आपण बघितलं होतं धारणेच्या लेक्चरमध्ये की 4 प्रकारचे समापत्ती म्हणजे मर्जर किंवा टोटल मर्जर सांगितलेलं आहे समापत्ती म्हणजे. आणि 4 प्रकारचे थॉट आपल्या माइंडमध्ये येतात आणि ते एक्झॉस्ट होतात, बाहेर निघून जातात, जर आपण त्यांना आपल्या भावना किंवा आपण त्याला आपले लाईक अँड डिसलाईक ॲड केले नाही तर. तसंच त्याच्यानंतर जी माइंडची जो नो थॉट स्टेज असते तिथे तेव्हा ध्यान लागलं जातं. आणि हेच ह्या सूत्रात सांगितलेलं आहे की जेव्हा एक्सपिरियन्सची एकतानता होते तेव्हा ध्यान लागतं. ठीक आहे. तर याचा वेळ कुठेही सांगितलेला नाही आहे. पतंजली महर्षींनी वेळ सांगितलेला नाही की किती वेळ केल्यानंतर ध्यान लागल असं. हठयोगाच्या काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, वेळ सांगितलेली आहे, पण पतंजली महर्षींनी कुठल्याही प्रकारचा वेळ इथे मेन्शन केलेला नाही आहे. त्याच्यानंतर जर्नी ऑफ ध्यान बघूया आपण. तर अतिशय सोपं, हे मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पण धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिघांना मिळून संयम असं म्हणतात. आणि संयम विभूतिपादामध्ये त्याचं जर हा संयम कशावर केल्यावर काय विभूती प्राप्त होती याचं वर्णन आलेलं आहे. आणि जरी मी हे लेक्चर वेगवेगळे सांगत असले, धारणा, ध्यान, समाधी, पण हे काही वेगळं नाही आहे. हे तिन्ही अंग एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यामुळं रिपिटेशन काही गोष्टींचं होणार आहे. तर इथं आता आपण ध्यानाची जर्नी काय आहे अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली ते बघणार आहोत. तर महर्षी पतंजली यांच्यानुसार आधी प्रत्याहार म्हणजे काय सांगितलं होतं की जेव्हा आपण प्रत्याहारात पक्क होतं. आधी प्रत्याहार म्हणजे काय की आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना बाहेरच्या विषयातून काढून अंतर्मुख करणं आणि त्यांना चित्ताला अनुसरून ठेवणं म्हणजे प्रत्याहार आहे. थोडक्यात प्रत्याहार म्हणजे काय, आपले ज्ञानेंद्रिय सतत बाहेर बघत असतात, बाहेरच्या विषयांचं त्यांचा संयोग बाहेरच्या विषयांशी होत असतो सतत. तर त्यांना बाहेरच्या विषयांशी त्यांचा संपर्क होऊ न देणं आणि त्यांना अंतर्मुख करणं म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहारात जेव्हा आपण पक्के होतो किंवा जेव्हा प्रत्याहार साधला जातो त्याच्यानंतर धारणा येते. तर धारण्यामध्ये सांगितलेलं आहे की देशबंध चित्तस्य धारणा. जेव्हा आपण धारणेमध्ये पक्क होतो म्हणजे धारण्याच्या ही जर्नी धारण्याची सांगितलेली आहे. सवितर्क समापत्ती, निर्वितर्क समापत्ती, सविचारा, निर्विचारा. याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर धारणा करतो म्हणजेच देशबंध चित्तस्य धारणा, मी उदाहरण देऊन सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतात. पहिले जे विचार असतात ते इलॉजिकल थॉट असतात किंवा बॅड थॉट असतात किंवा इमॅजिनरी थॉट असतात किंवा जे थॉट असतात ते खरे नसतात. आपण जे आपल्या ऐकलेलं आहे, त्यांच्या कथा ऐकलेल्या असू किंवा काही जे आपल्याला संस्कार झालेले असतात, आपल्या आईवडिलांनी संस्कार केलेले असतात किंवा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांनी ज्या शब्दाचं किंवा ज्या गोष्टीचं जसं आपल्याला अनुभव होईल, जसं ज्ञान येईल तसं आपल्या चित्तावर त्याचे संस्कार झालेले असतात. तर त्याच्यामध्ये संस्कार चांगले असतात आणि वाईटही असतात. तर पहिल्यांदा सवितर्क समापत्तीमध्ये सगळे वाईट किंवा सगळे इमॅजिनरी किंवा सगळे इलॉजिकल थॉट जे असतात ते सबकॉन्शियस माइंडमधून कॉन्शियस माइंडमध्ये येतात आणि तिथं जेव्हा आपण त्या विचारांना अटॅच होत नाही तेव्हा ते येतात आणि निघून जातात, म्हणजेच ते संस्कार दग्धबीज होतात. त्याच्यानंतर निर्वितर्क समापत्ती हा छोटासा गॅप असतो जेव्हा माइंडमध्ये कुठलेही विचार नसतात. पण ही समाधी नाही आहे कारण की ही ट्रान्झिशनच्या स्टेटमध्ये आहे हे सगळं, त्याच्यामुळे ही समाधी नाही आहे. त्याच्यानंतर सविचारा म्हणजे लॉजिकल थॉट, गुड थॉट याला म्हटलं जातं. आणि त्या ऑब्जेक्टविषयी आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते लॉजिकल असतात किंवा गुड थॉट असतात. त्याच्यानंतर तेही विचार आपल्याला अपेक्षित नाही आहे, मग तेही विचार येतात आणि निघून जातात, त्यांचेही संस्कार आपल्या चित्तावर असतात. त्याच्यानंतर हे सगळे विचार निघून गेल्यावर निघून गेल्यानंतर
जी अवस्था येते तिला निर्विचार समापत्ती असं म्हटलेलं आहे. आणि निर्विचार समापत्ती, ह्या समापत्तीमध्ये आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नसतात. म्हणजे आणि जेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नसतात आणि ही स्टेज जर कंटिन्यू झाली तर आपल्याला फर्स्ट ग्लिम्स ऑफ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस येतो आणि त्याला आपण म्हणतो निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद. अध्यात्म प्रसाद म्हणजे एखादी जी वस्तू आहे तिचं वास्तविक स्वरूप काय आहे ते आपण जाणतो. म्हणजे आपण जे ऐकलेलं आहे, आपल्याला जे माहीत आहे ते नाही, त्या वस्तूची रियालिटी काय आहे ती आपल्याला कळते. आणि हे सगळं होतं निर्विचार स्टेटमध्ये. जेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नसतात तेव्हा फर्स्ट ग्लिम्स जो आहे तो आपल्याला निर्विचार वैशारद्य हा आहे. आणि याच्यामध्ये आपण जेवढं कॅपेबल होतो की एखाद्या वस्तूची जी रियालिटी आहे ती आपल्याला कळते. आणि त्यानंतर बघूयात आपण थोडक्यात मी तुम्हाला हे सगळं जे सांगितलेलं आहे ना तर त्याचं मी थोडंसं इथं शॉर्टमध्ये करून सांगते. प्रत्याहार जर पक्का झाला तर आपण धारणा करतो. धारणामध्ये परत सवितर्क, आता सांगितल्याप्रमाणे सवितर्का, निर्वितर्का, सविचारा, निर्विचारा. आणि त्यानंतर निर्विचारामध्ये अध्यात्मप्रसाद आपल्याला भेटतं किंवा अध्यात्मप्रसाद आपल्याला लाभतो. म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूची जी रियालिटी आहे ती कळते आणि ते म्हणजे ध्यान आहे. इथं विचार नसतात आपल्या मनामध्ये, फक्त त्या वस्तूचं रियालिटी आपल्याला कळते आणि तो जो एक्सपिरियन्स आहे ते म्हणजे ध्यान आहे. एक दोन उदाहरण सांगते मी. तर मागच्या वेळेस पण मी हे उदाहरण सांगितलं होती की एक समजा बैल आहे आणि तो खांबाला बांधलेला आहे आणि त्याचा कासरा समजा मोठा आहे, तर त्याला आपल्याला फिरायला त्याला वाव दिलेला आहे आपण त्या बैलाला. पण तो वाव जो आहे तो लिमिटेड आहे कारण की त्याला दोरीने बांधलेला आहे. म्हणजे त्याला एक देश ठरवून दिलेला आहे. जसं आपल्याला धारणेमध्ये अपेक्षित आहे की देश बंद चित्तस्थ धारणा. ओके, तर हा प्रत्येक वेळेस जो बैल जो आहे तो फिरतो आहे आणि नियरर टू पोल येतो आहे. म्हणजे हे फिरणं जे आहे ते ही धारणा आहे. म्हणजे ते सवितर्क, निर्वितर्क, सविचारा, निर्विचारा हे सगळं आहे. त्याच्यानंतर जेव्हा ती दोरी पूर्ण फिरून झाल्यानंतर दोरी संपते आणि जो बैल जो आहे तो बैल ज्या खांबाला चिटकतो किंवा खांबाजवळ येतो तेव्हा तिथे त्याला फिरायला जागा नसते. म्हणजे विचार पूर्णतः स्टॉप होतात आणि तो पूर्णतः खांबाला चिटकतो. ते म्हणजे ध्यान आहे. मग ही कुठेही प्रोसेस नाही आहे आणि ते ध्यान जे आहे ते फक्त एक्सपिरियन्स करावं लागतं आपल्याला. ओके, तर हे म्हणजे ध्यान आहे. त्यानंतर दुसरे श्लोकमध्ये आलेलं होतं की तत्र प्रत्येक तानदा ध्यानम. तर एक तांता म्हणजे हे समजावून सांगण्यासाठी मी हे तेलाची धाराचं उदाहरण देतं. जेव्हा आपण एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये तेल ओततो तेव्हा ती तेलाची धार लागते, ती कुठेही खंडित नसते. ती जी धार आहे ती कंटिन्युटी असते. त्याला एकतांता असं म्हणतात. म्हणजे धारणेच्या ठिकाणी जेव्हा आपली एकतांता होते ते म्हणजे ध्यान आहे. आणि हे फक्त अनुभवता येतं, ही कुठलीही प्रोसेस नाही आहे. हे याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. शेवटी एक सांगते की प्रत्याहारामध्ये आपण जे सेन्स ऑर्गन आहे ते नेहमी आपले आउटवर्ड ओरिएंटेड असतात, त्यांना आपण इन्व्हर्ट करतो. त्याच्यानंतर धारणेमध्ये चित्तावर जे झालेले संस्कार असतात तर त्याला आपण क्लीन करतो. ॲक्च्युली धारणा इट इज अ क्लिन्झिंग प्रोसेस. कारण की आपण जे विचार आहेत, आपल्या चित्तावर झालेले जे संस्कार आहेत ते सगळं दग्धबीज करतो आपण त्याला. तर आपण ते क्लीन करतो आणि ध्यानामध्ये आपण त्याचं ॲक्च्युअल जे स्वरूप आहे ते अनुभवतो आणि ते अनुभवल्यानंतर आपण आनंद अनुभवतो. म्हणजे आपण आय ॲम ब्लिसफुल, हे सगळं जे आहे ते ध्यान ह्या प्रक्रियेमध्ये होत असतं. तर त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ध्यान. तर ध्यानाचे जे आहेत ते 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते अधिभौतिक ध्यान. तर अधिभौतिक ध्यानामध्ये भौतिक वस्तूवर जेव्हा आपण ध्यान केंद्रित करतो त्याला अधिभौतिक ध्यान म्हणतात. याच्यामध्ये मग शालिग्राम, दगड वगैरे याच्यावर ध्यान करणं. त्याच्यानंतर आधिदैविक ध्यान. आता आधिदैविक ध्यान म्हणजे सूर्य, चंद्र, तारे यांच्यावर जे आपण ध्यान लावलं तर त्याला आधिदैविक ध्यान म्हणतात. आध्यात्मिक ध्यान म्हणजे आपल्या षटचक्रांवर ध्यान करणं म्हणजे आध्यात्मिक ध्यान.
त्याच्यानंतर नादानुसंधान. नादानुसंधान हे जे आहे हे ध्यान जे आहे ते निराकार असतं. ओके. त्यानंतर जे आहे टाईप्स ऑफ ध्यान अकॉर्डिंग टू याज्ञवल्क्य संहिता आणि घेरंड संहिता बघूया आपण. तर याच्यामध्ये सगुण ध्यान सांगितलेलं आहे. सगुण ध्यान म्हणजे की जेव्हा इष्टदेवतेची मूर्ती किंवा प्रतिमा याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं किंवा याच्यावर ध्यान लावलं जातं तेव्हा त्याला सगुण ध्यान म्हणतात. याचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. विष्णू ध्यान, अग्निध्यान, सूर्यध्यान, भूध्यान किंवा भूमध्य ध्यान आणि पुरुष ध्यान. त्याच्यानंतर निर्गुण ध्यान सांगितलेलं आहे. निर्गुण ध्यान जे आहे ते निराकार असतं, म्हणजे तिथं काहीच नसतं, निर्गुण असतं ते. त्याच्यानंतर पहिलं सगुण ध्यान करून घ्यावं आणि नंतर निर्गुण ध्यान करावं असंही याज्ञवल्क्य संहितेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर घेरंड संहितेमध्ये मात्र ध्यानाचे जे आहेत ते 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते स्थूल ध्यान. स्थूल ध्यान म्हणजे पूजा, जप किंवा नामस्मरणाच्या वेळी जे आपण ईश्वराचं ध्यान करतो ते स्थूल ध्यान होय. त्याच्यानंतर ज्योती ध्यान. मूलाधार चक्राच्या मध्यभागी जी स्थित कुंडलिनी शक्ती आहे त्याच्याजवळ जीवात्मा ही एक दीपशिकेप्रमाणे विद्यमान असतो आणि ह्याच त्याने ध्यान करणं किंवा भूमध्याच्या जागी ओंकार स्वरूप ज्योतीचे ध्यान करणं किंवा मग एखाद्या प्रकाशित बिंदूवर ध्यान करणं म्हणजे ज्योती ध्यान आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म ध्यान. सूक्ष्म ध्यान म्हणजे षटचक्रांचे भेदन करून सहस्रचार चक्रामध्ये प्रविष्ट झालेल्या कुंडलिनी शक्तीचे शांभवी मुद्रेच्या साहाय्याने ध्यान करणं म्हणजे सूक्ष्म ध्यान होय. आणि याच्यामुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार घडतो आणि साधकाची तयारी होते. आणि आणखीन एक सांगून ठेवलेलं आहे की स्थूल ध्यानापेक्षा ज्योती ध्यान व ज्योती ध्यानापेक्षा सूक्ष्म ध्यान हे श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर विधी. ध्यानाचा जो विधी आहे तो गीतेमध्ये वर्णन केलेला आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की साधकाने योगाभ्यास करण्याकरता एकांत व पवित्र स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंतरावे, त्यावर मृगचर्म व मृदू वस्त्र टाकावे. आसन जे आहे ते उंच व अति खाली असू नये. यावर साधकाने बसून मन, इंद्रिय यावर नियंत्रण मिळवून मनाला एकाग्रचित्त करून योगाभ्यास करावा. त्याच्यानंतर साधकाने आपले शरीर, ग्रीवा आणि मस्तक सरळ रेषेत ठेवावे. दृष्टी नासाग्रावर स्थिर करावी. याप्रमाणे अविचलित व संयमित वृत्तीने भयरहित होऊन ब्रह्मचर्याचे पूर्णतः पालन करून योगेश्वरांनी सांगितलेलं आहे, श्रीकृष्णाने पालन करून त्याने त्याच्या हृदयात माझे ध्यान करावे म्हणजे श्रीकृष्णाचे ध्यान करावे. त्याने मला जाणण्याचे ध्येय ठेवावे म्हणजे श्रीकृष्णाला जाणण्याचे ध्येय ठेवावे. असं प्रकारचं वर्णन जे आहे ते गीतेमध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे ध्यान हे जे आहे हे सांगितलेलं आहे. ध्यान फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं लक्ष ठेवण्यासारखं आहे की ही कुठल्या प्रकारची प्रोसेस नाही आहे. हा एक अनुभव आहे. आय एम ब्लिसफुल. ती आनंदाची जी आहे ती अनुभूती घ्यायची असते ध्यानामध्ये. आणि बाकीचं जे आहे ते सर्व एक्सप्लेन केलेलंच आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.